16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी जी आपण 65वी महाराष्ट्र केसरी धाराशिव शहरामध्ये घेतली होती तुळजाभवानी स्टेडियमवर, या महाराष्ट्र केसरीच्या संदर्भात जी बक्षिसं होती ती की जवळपास 1.5 ते 2 कोटीची बक्षिसं आपल्याला वाटायची होती। त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या की प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक येणारी जे पैलवान होते, जे मल्ल होते, हे 4थ्या दिवशी त्यांची नावं जाहीर होत होती, कारण त्याला 3 दिवस त्या स्पर्धा खेळावं लागत होतं आणि त्याच्यानंतर त्याची नावं बक्षिसासाठी आपण शाईन होंडा असेल, बुलेट असतील किंवा आपण ते स्कॉर्पिओन असेल, ट्रॅक्टर असेल, हे बक्षिसं जाहीर झाल्यावर त्याला द्यावी लागत होती आणि त्याचं रजिस्ट्रेशनला महिना ते 1.5 महिना कालावधी लागत होता आणि त्याच्यामुळं ही बक्षिसं वितरणाला थोडा विलंब झालेला आहे। विलंब म्हणण्यापेक्षा ही आचारसंहितेच्या पूर्वी आपल्याला बक्षिसं वाटप करायची होती। अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व पैलवानांनी हजेरी लावली। आदरणीय आपले काका पवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे जिल्हा सचिव वामनराव भाऊ, या जिल्ह्यातील सर्व पैलवान, तालीम संघाचे वस्ता सर्व या ठिकाणी हजर राहिले। हा कार्यक्रम आदरणीय खासदार साहेब हजर राहिले, आमचे ठाकूरसाहेब हजर राहिले, सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी सर्वच हजर राहिले। सर्वांचंही मी या ठिकाणी आभार मानतो आणि या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये कुस्तीचं पर्व कशा पद्धतीनं वाढवता येईल, त्याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी एक संपर्क कार्यालय आपण इथं शहरामध्ये ठेवलं आहे। त्याच्या माध्यमातून ज्या ज्या गावामध्ये कुस्तीचा शौक असेल, त्या गावातील मल्ल, त्या गावातले मुंबई व्यवस्था त्यांच्याची चर्चा करून येणाऱ्या काळात प्रत्येक गावामध्ये त्याची तालीम झाली पाहिजे आणि मल्ल तयार झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि या ठिकाणी